किंवा सकारात्मक ध्रुवीयतेमुळे तयार होते. परिणामी सूक्ष्म शरीरावर वातावरणातील इतर ऊर्जा क्षेत्रांचा परिणाम होतो. उदाहरणार्थ वादळापूर्वी वातावरणात सकारात्मक आयन तयार होतात आणि वादळ गेल्यानंतर ते आयन पुन्हा शांत होतात आणि नकारात्मक निघून जाते. असा परिणाम व्हायला लागतो. कधी कधी परिणाम होतो आणि तो परिणाम निघून पण जातो. कधी कधी तो परिणाम तसंच राहून पण जातो. या परिणामांपासून आपण बचाव केला पाहिजे. आणि हा बचाव आता करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. याचा वापर कसा करायचा, ही समस्या कमी करण्यासाठी काही सोप्या गोष्टी इथे दिल्या आहेत. वापरात नसताना आणि रात्री झोपताना वायफाय बंद करावा. तुमचा मोबाईल फोन फक्त गरजेनुसारच गाडीत कमीत कमी वापरावा आणि फोन कारमध्ये चार्ज करू नये असे म्हणताय. तुमचा मोबाईल फोन खिशात ठेवू नका. गरज असेल तेव्हाच ब्लूटूथ चालू करा. रात्री बेड पासून फोन दूर ठेवा. लहान मुलांना खेळण्यासाठी फोन देऊ नका. अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत जेणेकरून मोबाईलचा वापर करणे हे कमीत कमी आपल्याला करता येईल आणि आपली जी मानसिक स्थिती आहे त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करता येईल. तर बहुतेक जे आजार आहे हे जे काही आपण आपल्या शरीरामध्ये जे आजार निर्माण होतात ते बहुतेक आजार हे सूक्ष्म शरीरातून निर्माण होतात. असंतुलन किंवा अशांततेमुळे निर्माण होतात. म्हणून काही चीनी औषधी आहेत, मेरिडियनियर आणि आयुर्वेदाचे आहे, हे नाड्या आणि चक्रावरती काम करते. ते आपले मेडिसिन शास्त्र वापरत ते सूक्ष्मतेवर काम करतात. फक्त आपल्याला काहीही दिसत नाही किंवा जाणवत नाही, परंतु त्याचा प्रभाव असतो. किंवा आपण काहीतरी मोजू शकत नाही, म्हणजेच काही सूक्ष्म पातळीवर घडत नाही असा अर्थ होत नाही. काही ना काही सूक्ष्म पातळीवरती आपल्या शरीरामध्ये परिणाम होत असतो या सर्व गोष्टींचा. आणि म्हणून या मोबाईलचा वापर जितका कमी करू तितका चांगला आहे. आणि हे एकदा हे म्हणून आणखी